विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला। एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही एफिशियंट पद्धतीने जनरेट झाली पाहिजे आणि त्याच वेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते। मुद्रा लोन 10 लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना, ते 20 लाखापर्यंतचं मुद्रा लोन बिना गॅरंटीचा आणि बिना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय, ज्यामुळे निश्चितपणे एक मोठा फायदा त्याचा होणार आहे। 1 कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 300 कोटी 300 युनिट 1 कोटी परिवारांना 300 युनिट पर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पंप स्टोरेज असेल, अणुऊर्जा असेल, अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या आणि राज्यांना 1.5 लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज 50 वर्षाकरता आणि 15 वर्षाकरता अशा 2 स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलेही व्याज घेणार नाही आहे। त्या या ठिकाणी एक महत्त्वाची घोषणाही करण्यात आली आहे। त्यासोबत न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्त्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे। राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले, त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यमवर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे। जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची 17,500 रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सचे जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे। खरं म्हणजे